तर आज सानप महाराज ग्रुप ठीक 5:45 5:30 5:45 आज आश्रमातून पूजापाठ करून निघालेला आहे। आज खूप मोठा या ठिकाणी योगायोग आहे की 4 वाजता सानप महाराज ग्रुप आज जागा झाला पहाटेच्या ब्रह्म मुहूर्तावरती आणि पुढे नर्मदा परिक्रमेत शिंगाजी बाबा येथून चालायला सुरुवात झाली। आता नमामि देवी नर्मदे या गावाकडे आता ग्राम भिलाई में आणि अशाच पद्धतीत हा मुंदी मार्ग आहे सरळ, परंतु आपणास थोडे पगदंडीचा उपयोग केला की आपल्याला काही किलोमीटर आपले वाचतात, आपला त्रास वाचतो, म्हणून परिक्रमावासी नेहमी त्या शोधात असतात की पगदंडी कहा मिळेल आणि मग अशा पद्धतीत या ठिकाणी आपल्याला पगदंडी मिळालेली आहे। समोर हेडपंप आहे। चलो नर्मदे हर। ये सानप महाराज ग्रुप अभी आगे पीछे थोड़ा चल रहा है। ऐसा आनंद भरी परिक्रमा आज के दिन की सुप्रभात। आमच्या असणारे सर्व सानप महाराज यूट्यूब चॅनल पाहणारे सर्व प्रेक्षक दर्शक प्रेमी स्नेही आणि सर्वांना या ठिकाणी प्रेमाचा आजच्या गोड गोड शुभेच्छा। नर्मदे हर, नर्मदे हर। बहुत आनंद है आज तो, जो ब्रह्म मुहूर्त पे जाग जाता है वो तो आनंद ही रहता है। नर्मदे हर, नर्मदे हर। आणि सानप महाराज यूट्यूब चॅनल मार्फत तुम्ही या असणाऱ्या परिक्रमेचा आनंद घेऊ शकता आणि आपण या असणाऱ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक करा, शेअर करा आणि या असणाऱ्या पूर्ण 101 दिवसाच्या नर्मदा परिक्रमेचा आपल्या चॅनलवरती जाऊन पुन्हा 1 दिवसाचा पूर्ण प्रवास आपण पाहू शकताय। नर्मदे हर, नर्मदे हर, जिंदगी भर। आज 9/8 98वां दिवस चल रहा है परिक्रमे का। नर्मदे हर। आणि आता भिलाई येईल, नंतर या ठिकाणी आपण मुंदीला जाणार आहोत। नर्मदे हर, नर्मदे हर। सुप्रभात सुप्रभात। सानप ग्रुप अभी रात्रि सिंगाजी में विश्राम किया था, सिंगाजी के दर्शन किए, सिंगाजी भगवान के चरण स्पर्श किए और अब यहाँ से मुंदी के लिए आगे की यात्रा, मुंदी होते हुए ओमकारेश्वर। सिर्फ 2 दिन की यात्रा बची है। आप सभी के आशीर्वाद से हमारी मां नर्मदा की परिक्रमा निर्विघ्न पूरी होने वाली है और कोई मैया की कृपा से कोई बाधा नहीं आई हमारे परिक्रमा मार्ग में। हमारे ऊपर मैया का आशीर्वाद हमेशा बना रहा, कहीं कुछ हुआ तो भी मैया ने संभाला। इस प्रकार सभी परिक्रमावासियों की मैया ध्यान रखती है। और नर्मदे हर, नर्मदे हर। नमामि देवी नर्मदे, नमामि मात नर्मदे हर हर हर। ठीक। नर्मदे हर। आता आपण आलेलो आहोत शिंगाजी बाबा शाळेमधून, शासकीय कन्या उच्च माध्यमिक विद्यालय बीड। या बीडमध्ये आपणास औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र भी आहे। या ठिकाणी लाईट बनवण्याचं कारखाना, थोडक्यात कोळसा आणि पाणी यापासून या बीडमध्ये लाईट तयार होत आहे। नर्मदे हर। आता साधारणतः 7 किलोमीटर शिंगाजी बाबापासून ही बीड आहे आणि बीड पासून मुंदी साधारणतः 7 किलोमीटर आहे। अशा प्रकारचा हा प्रवास आजचाच भिलाई
या पाठीमागील गावी छानस चहा झालेला आहे सुंदर. आणि चहा घेऊन पुढे या बीड मार्गे आम्ही आता मंदिर चाललेलो आहोत. नर्मदे हर जिंदगी भर. हर बीड नंतर आपण परिक्रमेत चालत असतानाच या मोहद गाव लागतंय 2 किलोमीटरवरती. आणि आता हे भैरवनाथ मंदिर, जय भोले बाबा की, अशा प्रकारचा सुंदर परिसर आणि असणारी मंदिर. या मोहद गावापासून 4 किलोमीटर अंतर. छानशी परिक्रमा, आनंद, वातावरण, अशा प्रकारचा हा प्रवास माईच्या कृपेने खूप खूप आनंद देत आता आखरी 2 दिवसावरती हा प्रवास येऊन ठेपलेला आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. आता या मुंदीपासून साधारणतः 55 किलोमीटर अंतर ओंकारेश्वरचं राहतंय. नर्मदे हर जिंदगी भर. आणि अशा प्रकारचा हा छान प्रवास. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे. मागाशी मी तुम्हाला जे बोललो होतो की वीज निर्मितीचं औष्णिक केंद्र, ते समोर या ठिकाणी ह्या भट्ट्या आहेत, आपल्याला पाहता येतील. नर्मदे हर. अशा प्रकारच्या मोठमोठ्या भट्ट्या आहेत, त्याच्यामध्ये कोळसा आणि पाणी यापासून वीज निर्मिती होत आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. योगायोगाने यावेळेस थोडंसं जवळून आलो, नाहीतर देवला माफी त्या मार्गाने आलो तरी हे आपणास दिसतात, परंतु तो अंतर थोडंसं लांब राहत. नर्मदे हर जिंदगी भर. हा सानप महाराज ग्रुप आता या मुंदीमध्ये पोहोचलेला आहे आणि पुरातात्विक महाभारतकालीन मा रेणुका धाम मंदिर मुंदी या ठिकाणी आहे. परंतु आपण परिक्रमित असल्यामुळे आपल्याला त्या मंदिरापर्यंत जाण्याला योग नाही येत. पाहूया नंतर कधी जर आपण पुन्हा आलो तर. नर्मदे हर जिंदगी भर. आणि हे औष्णिक केंद्र जवळच. नर्मदे हर जिंदगी भर. नर्मदे हर, नर्मदे, नर्मदे हर. आता मंदीमध्ये प्रवेश आनंद महाराज ग्रुपचा झालेला आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर जिंदगी भर. नमामि देवी नर्मदे, नमामि मात नर्मदे, नमामि देवी नर्मदे, नमामि मात नर्मदे. नर्मदे हर, हर हर महादेव शंभो. तर सानप महाराज ग्रुप मुंदीमध्ये जय मातादी मंदिर या ठिकाणी आलेला आहे. आणि 9:15 वाजलेत. सकाळी शिंगाजी बाबा गोशाला या ठिकाणून 5:45 वाजता आम्ही निघालो होतो. मध्ये थोडंसं चहा पाणी विश्रांती घेत ठीक 9:15 वाजता या मुंदी मंदिरामध्ये आलेलो आहोत. नर्मदे हर. आणि बाकी परिक्रमा अशी आहेत. आता दर्शन घेऊ. थोडासा बालभोग या ठिकाणी पुजारी काका देत असतात, तो घ्यायचा आणि माईच्या परिक्रमेत पुढे चालत राहायचं. नर्मदे हर जिंदगी. नर्मदे हर, नर्मदे हर. कैसा है तबियत पानी देवा?
बढ़िया है बहुत बढ़िया आनंद बढ़िया। हम देवप्पा ने हमको पहचाना और बोले कितनी परिक्रमा चल रही है। सानप महाराज की अभी चौथी परिक्रमा में चल रहे हैं। नर्मदे हर माई जिंदगी भर, नर्मदे हर। आता मुंदीमधून सानप महाराज ग्रुपने ठीक 9:30 वाजता पुढील प्रवासाला सुरुवात केलेली आहे। होय आता आपल्या निश्चित स्थानी कधी पोहोचतायत ते। आता दुपारी भोजन प्रसादी महिने काही निश्चित कुठे केलेला आहे ते पाहूया। अशा प्रकारे या अनिश्चित प्रवासामध्ये सुद्धा किती माणूस बिनधास्त चालतोय, किती आनंदाने चालतोय। हाच आनंद फक्त माईच्याच परिक्रमेमध्ये मिळतो, अन्यथा कुठंच नाही मिळणार। नर्मदे हर जिंदगी भर, नमामि देवी नर्मदे, नमामि माता नर्मदे हर। आता आपण मुंदीच्या बाहेर आलेलो, साधारणतः एक 4 किलोमीटर आल्यानंतर एक आश्रम लागतो आणि त्याच्या 1-1.5 किलोमीटर वरती हा श्री बाल हनुमान मंदिर। या ठिकाणी ही परिक्रमावाशांना राहण्यासाठी व्यवस्था आहे। त्या साईडला जी छोटी खोली आहे त्या ठिकाणी दुपारी आम्ही भोजन केलेलं होतं आणि आता या ठिकाणी समोर थोडंसं जंगल रोड लागतो, बाकी काही नाही। जंगल आहे परंतु रोड आहे, हायवे। अशा प्रकारचा हा मुंदीच्या पुढील प्रवास चालू आहे। आता यापुढे देवला लागेल, देवलाच्या नंतर एक मला असं वाटतं मध्ये एक गाव लागतं आणि त्यानंतर अट्टूस लागतं। अशा पद्धतीत पुढे बी अट्टूस नंतर अगदी हातिया बाबा, करोली त्याच्या पाठीमागे अशा प्रकारचे गाव आहेत। नर्मदे हर जिंदगी भर, ओंकारेश्वर आता अगदी माईच्या कृपेने आवाक्यात आल्यासारखं वाटत आहे। नर्मदे हर, नर्मदे हर। जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हर राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। अशा पद्धतीत सुंदर हा सानप महाराज ग्रुपचा प्रवास चालू आहे। नर्मदे हर, नर्मदे हर जिंदगी भर। हर आता सानप महाराज ग्रुप मुंदीवरून प्रवास चालू झाल्यानंतर मध्ये 1-2 आश्रम लागल्यानंतर हे भमोरी गाव लागत आहे। मुंदीपासून साधारणतः या भमोरीचं अंतर 8 किलोमीटर आहे। अशा पद्धतीत आहे। या ठिकाणी आश्रमाची काही व्यवस्था दिसत नाही। नर्मदे हर, परंतु गाव तर मोठं आहे। नर्मदे हर, शिंगाजी बाबांचं मंदिर दिसतंय। नर्मदे हर, छान। नर्मदे हर, पाहूया चौकशी करून। आता साधारणतः 11 वाजलेले आहेत। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर जलवा। आता हा भमोरी नंतर एक 4 किलोमीटर साधारणतः जलवा लागतोय आणि जंगल आता उन्हाळा असल्या कारणामुळे बघा जंगल
किती उजाड झालेला आहे आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारची आग लोक लावत आहेत. एकतर दुष्काळी परिस्थिती आणि त्याच्यामध्ये आग, त्याच्यामुळे आणखीन या असणाऱ्या जंगलाची शोभा जात आहे. नरमध्ये हर या जलवा या ठिकाणी मंदिरामध्ये भोजन प्रसादीची व्यवस्था आहे असं पाठीमागील गावात सांगितलेलं आहे. नरमध्ये हर, नरमध्ये हर हा जलवाच्या पाठीमागील घाट नरमध्ये आहे आणि जलवाच्या बाहेर 1-1.5 किलोमीटरवर एक कच्चा रोड आहे. त्या मार्गाने सुद्धा आतोटला जाता येतं आणि देवला मार्गेही जाता येतं. त्या मार्गे गेला आपण कच्च्या रोडने तर साधारणतः 4-5 किलोमीटरचा आपला प्रवास वाचतो. परंतु रोड कच्चा आहे हे सर्वांनी ध्यानात ठेवावं. पगदंडी आहे आणि हा देवला मार्गे म्हणजे रोड ही रोड आहे. नर्मदे हर, जिंदगी भर नर्मदे हर. अशा प्रकारचा हा आजचा प्रवास म्हणजे अगदी ओंकारेश्वर मध्ये पोहोचल्यासारखा प्रवास आहे. नर्मदे हर, नर्मदे. आज तसं प्रवासात तसं टेन्शन काही राहिलं नाही की आपल्याला ओंकारेश्वरला जायचं, कारण हा सर्व परिसर पाहिला की ओंकारेश्वर आलंय असं वाटतं. कारण असाच हा जंगल प्रवास उद्या आम्हाला कोठीच्या पुढे 4-5 किलोमीटर केला की डायरेक्ट ओंकारेश्वरमध्येच दर्शन, डायरेक्ट डोंगर पार केला की नरमध्ये अशा प्रकारचा हा छान नर्मदा माईचा 3.25 महिन्याचा परिक्रमेतला प्रवास. खूप आनंद, खूप आनंद. अगदी त्या आनंदाचं वर्णन सुद्धा करता येणार नाही. नर्मदे जिंदगी भर. नर्मदे हर बाबा. नर्मदे हर, नर्मदे हर. ये सामने वाले जो दिख रहे हैं ये माई, क्या नाम है माई आप? संगीता. संगीता. और गांव का नाम? जलवा. हम सानप महाराज लोग अभी जलवा में चल रहे थे तो इनका होटल का और किराना का दुकान है. हमको भोजन प्रसादी की तो हो गया था. हमारे जो साथीदार थे उन्होंने पिछले गांव में भोजन पा लिया, वो पीछे रह गए थे और हम आगे चल रहे थे. तो मैं यहाँ पानी लेने को लिए आया तो जब मैं उनका फोन आया मैंने भोजन पा लिया. तो फिर हमारी संगीता माई बोली बाबा जी आप भी यहाँ भोजन पा लो, हमारे यहाँ भी रेडी है भोजन. तो संगीता माई ने बहुत अच्छा यहाँ रोटी और सब्जी हमको खिलवा दी. नर्मदा माई इनके घर में सुख शांति समाधान और इनके धंधे में बहुत बरकत दे दी. और उनका जो लड़का है क्या नाम है? प्रवीण. उनके स्कूल में भी अच्छी दिमाग से ऐसे हम नर्मदा माई से प्रार्थना करते हैं. नर्मदे हर, नर्मदे हर. आता जलवामवरून सानप महाराज आल्यानंतर इकडं देवला 4 किलोमीटर आहे. गाडी चालली आहे त्या साईडला आणि असाच हाच मार्ग आतोटला जातो आणि नंतर हा मार्ग इथून असा फुटतो, कच्चा मार्ग. पाठीमागच्या वेळेसही आम्ही या मार्गाने गेलतो. एक साधारणतः जादा नाही पण 3 किलोमीटरचा फरक होतो. नर्मदे हर. या रोडने जाण्याचा दुसरा एक फायदा असा की गाड्या नाही, घोड्या नाही, थोडेसे कुठं मोठं झाडं आहेत, सावली भेटते. एक साधारणतः आतोटला जायला माझ्या माहितीप्रमाणे 14 किलोमीटरचं अंतर आहे. 12-13 किलोमीटर. 3 किलोमीटर 3 तास लागतात. आता वाजला 1, साधारणतः 4-4:30 पर्यंत आतोटला आपण जाऊ शकतो. नर्मदे हर. आणि तिथून पुढे काय होईल ते होईल. मुक्काम. हर. किती मधमाशा आहेत बघा, किती सुंदर पळस खुललेला आहे.
नर्मदे हर नर्मदे हर. जिंदगी भर असं छानसं पाहतच राहावं असं वाटतं. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. जिंदगी भर नर्मदे हर नर्मदे नर्मदे. हा रस्ता आहे, मधून चाललो होतो आणि चला छानसं निसर्गाचं सौंदर्य, भगवंताची कला दिसली, आवडली आणि तुम्हाला दाखवली. नर्मदे हर. जालवाच्या पुढे ज्यावेळेस आपण फाटा कच्चा रोडला लागतो तेथपासून हा कोदवार गाव 1-2 किलोमीटर आहे. आता बघा पक्का रोड लागत आहे, इथं चिक्की आहे आणि असं छानसं मोठं गाव आहे कोदवार. नर्मदे हर. एक साधारणतः 3-4 किलोमीटरचा फरक रोडचा आणि ह्या रोडचा आतूटला जाण्यासाठी पडत आहे. आतूट 3-4 किलोमीटरने आपल्याला कमी पडते या रोडने. नर्मदे हर. कोदवारमध्ये साधारणतः आपण खालून आल्यानंतर नर्मदे हर अशा पद्धतीत 2 रोड लागतात. एक कोदवार तर आपण उजव्या हाताने जाणे, कारण डावा हातातला रोड हा गावामध्ये जातोय. आता सानप महाराज ग्रुप साधारणतः 1:30-1:15 या ठिकाणी आहे. आता पाऊस संध्याकाळी इथून पुढे किती अंतरावरती किती वाजता जातोय. तर साधारणतः 1:15 वाजलेत. नर्मदे हर. हाँ प्रभु, अभी चाय अभी भोजन किया है. यह अपना जलवा में अभी चलते हैं. नर्मदे हर नर्मदे. आता हे गोल कोदवार गेल्यानंतर गोल 20 मिनिटं लागले मला या गोल गावामध्ये येण्यासाठी. आणि खूप मोठं गाव आहे. छानसा पाठीमागच्या वेळेस या घरी भोजन प्रसादी घेतली होती, समोर दिसत आहे ती भगव्या कलरच. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. आता पुढे आतूट जाऊया. नर्मदे हर. आता कवडी गोल हा गावातून सानप मार्ग सानप महाराज या मार्गाने पुढे चाललेले आहेत. नर्मदे हर अट्टूस. आता या ठिकाणाहून साधारणतः 7-8 किलोमीटर राहिला असेल. नर्मदे हर नर्मदे हर. हर. आता सानप महाराज ग्रुप या अट्टूच्या पुढे निघालेला आहे आणि आता सनावद पुढे दाखवत आहे 21 किलोमीटर. आणि या ठिकाणी चौफुली येत आहे. या चौफुलीवरून 4 मार्ग या ठिकाणी जात आहेत. सनावद मध्ये आता अट्टूत हजच्या पुढे सानप महाराज, पुढे करोली, हतिया बाबा
या बाजूने निघालेले आहेत. आता हा जो रोड या ठिकाणी जात आहे तो पुन्हा हा देवला आता आम्ही आलो तो, आणि हा इकडे समोर जात आहे तो ओंकारेश्वर. अशा पद्धतीत या ठिकाणी या चौफुलीवरून रोड जात आहेत. नर्मदे हर, नर्मदे हर, जिंदगी भर. आता परिक्रमेबद्दल म्हणाल तर परिक्रमा आता काही तासावर आलेली म्हणायचं. आता दिवसाचा विषय आलेला नाही. नर्मदे हर, नर्मदे हर. आता या चौफुलीवर पुढे ओंकारेश्वरच्या बाजूने निघाल्यानंतर या ठिकाणी एक आश्रम आहे. उत्तम सोय आहे राहण्याची, भोजन प्रसादाची. परंतु आमच्याकडे आता वेळ आहे आणि उद्याच्याचा अंतर कमी होईल म्हणून आम्ही एक साधारणतः 5-7 किलोमीटर करवली आहे, त्या करवलीला पुढे जाणार आहे. माँ नर्मदा काळा व शिव धाम नक्षत्र अशा पद्धतीत हा आश्रम आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, जिंदगी. नर्मदे हर. आज परिक्रमेतला हा 99वा दिवस आणि खूप सुंदर. या परिक्रमेमध्ये एक शेर आठवतोय. सपने तो हर कोई सजाता है, सपने तो हर कोई सजाता है, लेकिन पूरे उनके ही हो जाते हैं जिन पे कृपा हमारी नर्मदा माई की होती है, नर्मदा माई की होती है, नर्मदा माई की होती है. कृपा यानी ये परिक्रमा में आने का सपना तो हर कोई सजाता है, लेकिन परिक्रमा में आने के लिए कृपा तो माई की होनी चाहिए, तब कोई यहाँ परिक्रमा लगा सकता है. इसलिए सानप महाराज नर्मदा माई को तो कोटि कोटि धन्यवाद देते हैं, साष्टांग दंडवत करते हैं कि जिन्होंने सानप महाराज के इतने लाड प्यार से ये 4 परिक्रमा लगा दिया. नर्मदे हर. बहुत बढ़िया माए, बहुत बढ़िया. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. श्री रेवा करुणा धाम आश्रम करौली. परिक्रमा वासी भोजन. मेरा नाम नित्या. करौली आश्रम. नर्मदे हर, करौली धाम आश्रम. नर्मदे हर. अच्छा. नर्मदे हर. आपका नाम क्या बोले? पंडित रमेश कुमार चौरे. अच्छा. करौली. करौली. आश्रम कौन सा? रेवा करुणा धाम आश्रम. अच्छा. सानप महाराज ग्रुप पिछले बार भी यहाँ ठहरे थे. अच्छा सेवा बाबूजी ने किया और इस साल भी बहुत अच्छे परिक्रमावासियों को सेवा करते. नर्मदा माई उनको बहुत बढ़िया आनंद भरी जिंदगी प्रदान करे, यही माई के चरणों में सानप महाराज ग्रुप प्रार्थना करते हैं. नर्मदे हर, नर्मदे हर. करौली धाम आश्रम, करुणा धाम आश्रम करौली. मस्त सुंदर आश्रम आहे. भोजन प्रसादही छान मिळते. नर्मदे हर, जिंदगी है. सानप महाराज
या ठिकाणी संतेसाठी मार्गदर्शन होते आणि यंदा